आज आपण पाहणार आहोत 2023 चा जो बोर्डाचा आहे सायन्स पार्ट सेकंड चा पेपर. तर इथे विचारलंय वेस्टिजियल ऑर्गन प्रेझेंट इन ह्युमन बॉडी इज प्रूफ ऑफ इव्होल्युशन. ते अपेंडिक्स आन्सर आहे. टाइप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इज गॅमेट फॉर्मेशन. द अपेक्स कंज्युमर इज ईगल. Hydroelectric capacity of Koyna Dam is 19. The statement true का false आहे. Take selfie on the road is an invitation for accident is true. For correct correlation, insulin, diabetes, interferon, cancer. To which class does bat belong? Mammalia. Match the following मध्ये फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 ला झालेला आहे. आणि इथे जर विचारलेलं आहे की राईट नेम ऑफ इंडिकेटेड पार्ट डायग्राम ह्युमन जॉ मधला विस्डम टीथ आहेत. आणि इथे जे विचारलं आहे की गिव्ह सायंटिफिक रिझन समटाइम हायर प्लांट अँड ॲनिमल्स टू परफॉर्म एरोबिक रेस्पिरेशन. तर त्याचा आन्सर हे आहे की समटाइम देअर इज लो लेवल ऑफ ऑक्सिजन in atmosphere. In this aerobic respiration cannot properly performed by organism to survive. Greater some organism turn to anaerobic respiration, hence sometimes higher plant and animals to perform anaerobic respiration. आता इथं जो सेकंडली विचारलेला आहे ॲब्सोल्युटली नेसेसरी टू कंट्रोल द फ्युजन रिएक्शन इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट. तर बिकॉज control fusion reaction in power plant, then his uncontrolled fusion in uranium take place. Due to this there are hazardous accident take place later and therefore causes mutation and destruction in surrounding. Hence it is absolutely necessary to control the fusion reaction in nuclear power plant. इथं फ्लावर इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ रिप्रोडक्शन हे एक विचारलेलं आहे. आता इथे दिलं डिस्टिंग्विश बिटवीन कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट. आता जे कॉर्डेट आहेत त्याच्यात हॅव नोटोकॉर्ड ॲटलिस्ट ॲट एम्ब्रियोलॉजिकल स्टेज आणि नॉन कॉर्डेट डू नॉट हॅव नोटोकॉर्ड आहेत. तर कॉर्डेटामध्ये दे हॅव पॅरेंजियल गिल स्लिट आणि नॉन कॉर्डेटमध्ये डू नॉट हॅव पॅरेंजियल गिल स्लिट. कॉर्डेटमध्ये नर्व कॉर्ड इज ऑन डॉर्सल साइड आणि नॉन कॉर्डेटमध्ये वेंट्रल साइडला आहे. हर्ट इज ऑन वेंट्रल साइड आणि इकडे हर्ट इज ऑन डॉर्सल साइड आहे. खूप इझी आहे हे. तर इथे युजेस ऑफ स्टेम सेल थेरपी, ऑर्गन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन, डिजेनरेटिव्ह थेरपी, डिझास्टर मॅनेजमेंट. व्हॉट आर बेनिफिट ऑफ मिक्सिंग इथेनॉल विथ पेट्रोल अँड डिसीजेस आहे. ते इथे जे आहे ते इथं आन्सर आहे की वी कॅन सेव्ह देअर amount in nature by adding ethanol. There is less production of pollution. Cost of petrol and diesel can be decreased. These are the main benefit of mixing ethanol with petrol and diesel. The third question आहे answer the following. Darwin theory of natural selection विचारलेली आहे की Darwin explained the theory of nature of selection with the help of study of evolution. Each organism on earth compete with each other in life-threatening manner. Only those organisms sustain survive who shows modification essential for winning this competition. Remainder are perished. Natural selection also plays important role in this theory. आता पुढचा आहे तो क्वेश्चन. तर त्याच्यामध्ये हा चार्ट आहे जो आहे प्रोटीन मध्ये. तर त्याचे स्किन आहे ऑर्गनचं. इन्शुलिन ट्रिप्सिन पॅनक्रियाज मध्ये आहे. हिमोग्लोबिन अँटीबॉडीज ब्लड मध्ये असतात. तर हा नेहमी येणारा प्रश्न आहे फॅक्टर अफेक्टिंग एन्व्हायरमेंट. तर त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो की अर्थक्वेक, फॉरेस्ट फायर, अर्थक्वेक, त्सुनामी, डिफॉरेस्टेशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, एअर पोल्युशन लिहू शकतो. आणि नेक्स्ट जो आहे ती डायग्राम दिलेली आहे विच ही दिलेली आहे डायग्राम आणि त्याच्यावर आन्सर आहे की विथ विच रेफरन्स टू पॉइंट बी पोटेन्शियल एनर्जी हाऊ मच वॉटर रिझर्वायर
in the dam will be converted into kinetic energy. Electricity generation. If changes take after turbine start point A, what will the effect of electricity generation in the taking part to turbine start at point C? B. Pressure of water is low, therefore low pressure will reach turbine and less amount of electricity produced. When water level is point C, the water could not reach side gate, therefore water cannot reach the turbine and electricity cannot be produced. Affect the electricity current. When water level is at point A, the pressure of water is maximum and therefore water will reach to the turbine with high pressure and velocity and more amount of electricity will be produced. Frog, sparrow, therapist from animal which can regenerated is broken part. Then the broken part can reproduce their between part of body because cockroach is from phylum Arthropoda, frog is from class Amphibia, sparrows is from class Aves. These animals and can regenerate their broken part of body. Starfish is from phylum Echinodermata, hence they shows ability of regenerate its broken body part. की तोही सारखा येतोय की complete the diagram showing various processes टिश्यू कल्चरची ही डायग्राम खूप वेळा आलेली आहे बोर्डाला. तर इन दिल्ली कंट्री विथ द हेल्प ऑफ आर्मी महाराष्ट्र मध्ये ॲक्शन घेतलेली नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स टू फोर्स ऑफ ॲक्शन प्रो स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स रिस्पॉन्सिबल पर्सनल ऑफ दिस force has substantial contribution to rescue work in disaster like cyclone, cliff sliding, building collapse etc. आता इथे जे आहे चौथा क्वेश्चन आन्सर फॉलोइंग क्वेश्चन डायग्राम मेन्स्ट्रुएशन सायकलची दिलेली आहे. यात व्हॉट इज द पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन तर 1 to 5 days आहे. ऑन विच डेज डज ओव्युलेशन ऑकर ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन सायकल तर 14 to 15 days. In menstrual cycle which reproductive organ undergo changes, ovary and uterus, which period is the said to be period of regeneration endometrium. तर the days 5 to 9. Answer following question डायग्राम मेन्स्ट्रुएशन सायकलची दिलेली आहे. यात व्हॉट इज द पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन तर 1 to 5 days आहे. ऑन विच डेज डज ओव्युलेशन ऑकर ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन सायकल तर 14 to 15 days. In menstrual cycle which reproductive organ undergo changes, ovary and uterus, which period is the said to be period of regeneration endometrium. तर the days 5 to 14 आहे. which period is said to be period of secretion gland in endometrium तर 15 to 28 days. आणि इथे जे आहे सॉल्व पझल आहे इथं क्रॉसवर्डचा तर त्याच्यात याप्रमाणे आन्सर आहेत.